आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महामानवाच्या मी प्रथमेश अभिवादन करतो। आणि या ठिकाणी आपण एवढ्या मोठ्या संख्येनं आपल्या एका मेसेजवर या ठिकाणी आरक्षणाच्या संदर्भात आपण या ठिकाणी जमलो, पण आपण ज्यावेळेस जमतो त्यावेळेस आपण ऐकत नाही आणि ज्यावेळेस ऐकतो त्यावेळेस आपण जमत नाही। हीच परिस्थिती आजही इथून दिसून येते। सर्व आपले एवढे बांधव आलेत, पण या बांधवापैकी अर्धे बांधव आपल्याला इथं कुठल्या मूळ उद्देशासाठी आपण थांबलोय हेच ऐकण्यासाठी या ठिकाणी उपस्थित नाहीत। तर खरं जर सांगायचं झालं तर या भारतामध्ये आरक्षणाचा विषय, या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा विषय का आला आणि कशासाठी आला हा पहिला प्रश्न, मूळ मुद्दा आपल्याला समजून घ्यायला पाहिजे होता, पण आपण अद्याप त्या मूळ मुद्द्याला समजूनच घेतलं नाही। या ठिकाणी मराठा बांधव देखील आरक्षण मागतात, या ठिकाणी दलित बांधव देखील आरक्षण मागतात, ओबीसी बांधव आरक्षण मागतात आणि त्यानंतर आपण धनगर बांधवही आरक्षण मागतो। का बाबा आपल्याला आरक्षण नाही आहे का? आपल्याला आरक्षण आहे का नाही? अगोदर आहे ना। मग आरक्षण असल्यावरही आरक्षण मागण्याची वेळ का आली? या अंमलबजावणी नाही, जनतेवर त्याचा मूळ अभ्यास करण्याची गरज आहे। कारण की ज्या संविधानानं, जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं त्या संविधान आपण वाचवलं नाही, त्या संविधानाचा अभ्यास केला नाही, त्या संविधानातले परिशिष्ट काय आहेत माहित नाही। आपल्याला कोणीतरी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रतिमेचं सकाळी सकाळी दर्शन घेऊ नये, आपण तेच मानलं आणि ज्यांनी दर्शन घेतलं त्यांनी कुठे आहेत? ते पाठीमागे 1 किलोमीटरच्या पाठीमागे होते आपल्या, आज आपल्या 1 किलोमीटरच्या पुढे आहेत। त्याचं कारण काय? ज्यांनी आरक्षण आणि संविधान या विषयावर अभ्यास केला ते लोक आज पुढे आहेत आणि जे लोक अभ्यास करू नका हे सांगितलेत आणि आपण त्यांचं ऐकलं आणि आपण कुठं आहात? हे इकडे आपण आजही रस्त्यावर आहोत। रस्त्यावर कोणी आपल्याला विचारतही नाही, काय विचारत नाही। महाराष्ट्रातला 2 नंबरचा समाज म्हणून धनगर समाज समजला जातो, पण धनगर समाजाचे आमदार किती? विधानसभेमध्ये निवडून येणारे आमदार किती? तर आपला आमदार 1 येतो, किती? 1, बोटावर मोजण्याचा एवढा। आणि विधान परिषदेचे 3, 4, टोटल आपल्या आमदारकीची संख्या 5, खासदार किती? 1। एवढे का? कारण की संविधान ज्या वेळेस लिहिलं गेलं त्यावेळेस संविधान हा जनतेपर्यंत पोहोचू देण्याचं काम, न पोहोचू देण्याचं काम या इथल्या घराणेशाहीनं आणि इथल्या निजामाच्या मुजोमदारीनं केलेलं आहे। या ठिकाणी मराठा बांधव आरक्षणासाठी प्रश्न मांडून त्यांना आरक्षण नको आहे का? त्यांनाही आरक्षणाची गरज आहे, कारण की बोटावर मोजण्या इतके मराठा समाज फक्त राज्यकर्ता आहे, पण त्याच्या पाठीमागे असणारा मराठा समाज आजही आपल्या सोबतही आपण अनेक मित्र बघतोय, आजही त्यांनी त्यांच्या हक्कासाठी वणवणतात। कारण की आपण 288 प्लस 288 विरोधातले 288 आणि सत्तेतले 288 हे ह्याच 600 लोकांना निवडून देत गेलो। तो पडतोय तो निवडतोय, तो पडतोय तो निवडतोय। आणि यांची जर विचार केला तर संपत्ती हे काय एका आमदाराची संपत्ती जर विचार केला तर 4-4 हजार 5-5 हजार करोड संपत्ती आहे आणि बाकीच्या समाजाकडे अन्न खाण्यासाठी परेशान आहे आणि बाकीचे किती 4,000-5,000 कोटीची संपत्ती एकाच्या गाणी खाली घेऊन बसलेली ही हरामखोर सत्ताधारी निजामाची औलाद अजूनही जोपर्यंत या ठिकाणी आपल्या मराठवाड्यात महाराष्ट्रात भारतात असेल तोपर्यंत आपण आरक्षण मागत राहू आणि यांनी आपल्याला कुठला तरी एखादा मुद्दा आणि एखादं कुठलं तरी सांगतील आणि त्याच्यावर आपण पुन्हा आरक्षण का? या ठिकाणी सगळ्यांना आरक्षण होतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की बाबांनो 10 वर्ष 20 वर्ष आरक्षण घ्या आणि मागासलेल्या वर्गाला पुढे आणण्यासाठी त्यांनी का सांगितलं होतं, पण आपण तसं झालं का? नाही। या सगळ्या आरक्षणाचा फायदा कोणी उठवला की कारण की जे काही आरक्षणाच्या नावावर येणारा पैसा या हरामखोरांनी उचलला आणि यांचे घरे, यांचे बंगले, यांचे वाडे, संपत्ती जर मोजायला गेली तर किती आहे हे आपणही मोजू शकत नाही। तर हे सगळी संपत्ती यांनी लुटलं तर त्याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानाचा जे काही नियमावली आहे ती जर आपण वाचवली असती, समजली असती, कधी या ठिकाणी ढोल जातीचा, कधी या ठिकाणी माळीचा, कधी या ठिकाणी वडलाचा, या ठिकाणी
कुंभाराचा या ठिकाणी धनगराचा जर एखादी आमदार प्रत्येक वेळेस जर बदलत गेलो असतो तर ही आपल्याला परिस्थिती आज या ठिकाणी उद्भवली नसती आणि आपण ते उद्भवण्यासाठी दुसरं तिसरं कोणी कारणीभूत नसून ते आपण कारणीभूत आहोत. पण कधी एक वेळेस काँग्रेसला, दुसरी वेळेस राष्ट्रवादीला, तिसरी वेळेस भाजपाला हे मतदान करतोय. पक्षांतर म्हणून मतदान करण्याबद्दल माझा विरोध नाही, पण त्या ठिकाणी त्या पक्षानं त्या ठिकाणी दरवेळेस माणूस बदललाय का, त्या ठिकाणी प्रस्थापितच निवडून येतोय का, त्या ठिकाणी सामान्य वर्गातलाही माणूस, शेतकरी वर्गातला माणूस निवडून येतो काय, हे आपण आतापर्यंत कधी बघितलंच नाही. आणि आपण जे काय बघतोय की एक उदाहरण देतोय, मी बाहेरच्याचं उदाहरण देणार नाही. आता मी इथं या ठिकाणी लोगाळे साहेब हे माजी जिल्हा परिषद मेंबर आहेत आणि दुसरी वेळेसही या ठिकाणी निवडणूक जर लागली तर आपण काय करतो, एखादा आमदार असेल, खासदार असेल, काय विचार करतो की त्यांच्यापेक्षा त्यांनी जास्त हुशार आहेत का, हा माणूस हुशार आहे का, तो मुलगा हुशार आहे का, हा हुशार आहे का, मग त्यांची फौज जास्त आहे, तुम्हाला त्यांची फौज जास्त करून त्यांच्या मुलामुळे बाळाची संपत्ती वाढवायची आहे का, तुमच्या लेकरा बाळाचं भविष्य बघायचं आहे, हे जोपर्यंत तुम्ही निर्णय घेणार नाही, तुम्ही याचा विचार करणार नाही, तोपर्यंत या ठिकाणी आरक्षणाच्या बाबीसाठी तुम्ही रस्त्यावर उतरलात काय आणि तुमच्या आत्महत्या झाल्या काय आणि तुम्ही गळफास घेऊन गेलात काय, या सरकारला आणि या ठिकाणच्या जे सत्ताधारी लोक आहेत त्यांचं काही देणं घेणं नाही. तुम्ही आलात काय, रस्त्यावर उतरलात काय, मेलात काय, काही देणं घेणं नाही. आज एक सांगतोय, सरकारची भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर 1 ते 14 वर्षाच्या मुलाला फ्री शिक्षणाची व्यवस्था या सरकारने केली आणि या ठिकाणच्या जिल्हा परिषद शाळा असतील, या ठिकाणच्या संस्था असतील, संस्था या पुढाऱ्यांच्या, जिल्हा परिषद शाळा या सामान्य लोकांच्या. आणि त्याच्यानंतरही यांनी काय केलं, दुसरं आपल्यासोबत घात काय घातला, प्रायव्हेट शाळांना यांनी सर्टिफिकेट दिले, प्रायव्हेट शाळांना यांनी लायसन दिले आणि ते लायसनच्या माध्यमातून प्रायव्हेट शाळा चालू झाल्या आणि आपल्या लेकरांच्या आपण हुशार आपलेही लेकर स्पर्धेमध्ये तयार व्हावेत यासाठी आपण काय केलं, प्रायव्हेट शाळांमध्ये घातलो आणि प्रायव्हेट शाळांना यांना लायसन देताना त्या ठिकाणी यांनी नियम काढून घेतला, 0 ते 14 वर्षाच्या मुलांना शिक्षण फ्री तिथं दिलं नाही. मग आता प्रत्येक जण विचार करा, आपल्या लेकरांना जर एखादी ट्युशनला द्यायचं असेल, तिकडे प्रायव्हेट शाळांना द्यायचं असेल तर एखाद्याला 2 मुलं असतील तर कमीत कमी वर्षाचा 1,20,000 रुपये खर्च त्या मुलासाठी आपल्याला करावा लागते. आणि आपली इन्कम किती आहे, इन्कम किती आहे, वर्षाला 60,000 रुपये कमावून न शकणारी आपली शेतकऱ्याची औलाद आहे. वर्षाला 60,000 देखील कमवू शकत नाही, 1,20,000 रुपये. आणि तुम्ही सिटीमध्ये, शहरामध्ये जा, या ठिकाणचा अधिकारी वर्ग आणि राजकारणी वर्ग आपल्याला लुटून खाला आणि अधिकारी वर्गाचा मुलगा एक LKG ला असेल तर 1-1 लाख रुपये त्यांनी खर्च करायला लागले. आपल्याकडे महिन्याला 10,000 आणि 12,000 रुपये खर्च करण्याची संपत्ती आहे का, आपण करू शकतो का, याचा विचार आपण करायला पाहिजे. आणि या ठिकाणी जर आरक्षण मागायचं असेल आणि आरक्षणाचा जर विचार करायचा असेल तर या ठिकाणच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना संविधानाच्या मार्फत जे आरक्षण दिलंय त्याचा अभ्यास करायला, नीट अभ्यास करायला पाहिजे. आणि या ठिकाणच्या सरकारमध्ये बसणाऱ्या लोकांना तुम्ही बदललं पाहिजे, हे नाही असं काही होत नाही. 4 आमदार 2 आमदार यांच्या जीवावर आपण कधीच मोठं होऊ शकत नाही. आणि 4 आमदार 2 आमदार जर असेल तर आता पाठीमागचं उदाहरण घ्या, एक त्या गोपीचंद पडळकर माननीय आमदारांनी एक विधान केलं आणि त्या विधानाच्या पाठीमागे अख्ख्या महाराष्ट्रातील लोकांनी, विरोधी पक्षातल्या लोकांनी त्यांना असं टार्गेट केलं. त्यांचं मनोबल वाढायचं सोडून द्या, त्यांना हे राजकारण सोडून बाजूला जावं की काय एवढी मानसिक स्थिती बनवली. जर तुम्ही सामान्य लोकांच्या, सामान्य माणसाच्या, जर पुढे येणाऱ्या माणसांना जर तुम्ही जर हाताशी धरला गेला आणि तुम्ही जर पुढाऱ्यांच्या त्या हुजूमदारीच्या, निजामशाहीच्या औलादीच्या जर पाठीमागे अनेक वर्ष जर राहत असाल तर तुम्हाला आरक्षण तर मिळेल, पण आरक्षणाचा एकही फायदा तुम्हाला मिळणार नाही. म्हणून सांगतो, यापुढे धनगर समाज एकत्र येत असेल किंवा कुठल्याही गोष्टीसाठी एकत्र येत असेल तर त्या एकत्र येण्यामागे विचाराची लढाई लढा, विचार करा आणि ऐका, ऐकून घ्या, समजा, संविधान वाचा आणि त्यावर अभ्यास करून पुढचे निर्णय घ्या. कोणी एखादा त्याच्याकडे पैसे आहेत म्हणून तो जर दादागिरी करून आपल्याला जर मतदान मागत असेल तर द्यायची गरज नाही. आपल्याला जो आपला माणूस आहे, जो सामान्य वर्गातला माणूस आहे, शेतकरी, कष्टकरी या वर्गाला समजू शकतो, त्या माणसाकडे आपलं लक्ष असलं पाहिजे आणि त्या माणसांना राज्यकर्ते बनवाल. तर बघा, आज एक लक्षात घ्या,
1725च्या नंतर अहिल्याबाई होळकरांनी या ठिकाणी पाणवट्टे, विहिरी आणि या महाराष्ट्रातले नाही तर संबंध भारतातले शिवालय बांधण्याचं काम अहिल्याबाई होळकरांनी केलं आणि त्यांचेही अजून विहिरी आणि पाणवट्टे जिवंत आहेत. आणि आता कुठल्याही सरकारच्या, काँग्रेसच्या घ्या ना, भारतीय जनता पार्टीच्या घ्या ना, शिवसेनेच्या घ्या ना, कुठल्या राष्ट्रवादीच्या घ्या, आता ही 60 वर्षाखाली 20 वर्षाखाली माझ्या जन्माच्या नंतर विहिरी बांधलेल्या पडून गेल्या आणि त्यांच्या अजून 350 वर्ष 300 वर्षाच्या कालखंडाच्या पूर्वीच्याही अजून विहिरी जिवंत आहेत. काम करायचं असेल समाजामध्ये तर सामान्य वर्गाला ओळखणाऱ्या माणसाचं आणि सामान्य वर्गाचं रक्त न पिणाऱ्या माणसांना ओळखा आणि या ठिकाणी त्याप्रमाणच्या राज्यकर्त्यांना निवडून द्या. एवढंच बोलतो. या ठिकाणी वेळेचं भान राखून मी या ठिकाणी थांबतो. आणि दुसरी गोष्ट, जसं आपण या ठिकाणी आज जमलात, भविष्यातही अशाच मोठ्या प्रमाणात जमावं आणि आपण राज्यघटनेनुसार चालवं. एवढंच बोलतोय. मी थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. बसून घ्या बांधवांनो, बसून घ्या.